लॉकडाऊन तसं पाहायला गेलं तर कोणालाच नको आहे, पण मग निर्बंध घालून दिल्यानंतरही पाळणार नसतील तर नेमकं आरोग्य सेवा कशी देतोय आणि त्याचे परिणाम जर वेगवेगळे दिसत असतील. आरोग्य सेवा आम्ही द्यायला तयार आहोत, आम्ही सगळं करायला तयार आहोत, पण जे काही नियम लावतोय किंवा तुम्हाला नियमावली दिली जाते ती जर पाळणार नसतील तर कशा प्रकारे दिली पाहिजे हेही लोकांनी मग सांगायला पाहिजे. प्रत्येकजण म्हणतोय लॉकडाऊन नको आहे, खरंच नको आहे, पण जर रुग्णसंख्या वाढत असेल, मृत्यूची पण संख्या वाढताना आता दिसायला लागली, हे सगळं असतानाही तर तुमची अपेक्षा असेल की काहीच करू नका, तर असं होणार नाही. कारण सगळ्यांचे जीव हे फारच लाख मोलाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने विचार करून संयमाने किंवा संयमी यांनी पावलं टाकून जर आपल्या महाराष्ट्राला, आपल्या मुंबईला त्यांचा कल वाचवण्याचाच आहे, असं असताना आपण जर त्या सगळ्या गाईडलाईन पाळल्या, 2 मीटरच्या दुरीवर एकमेकांनी राहायला पाहिजे किंवा प्रत्येकाने मास्क लावलाच पाहिजे, सॅनिटायझर हे त्रिसूत्री कार्यक्रम आहे, सरळ गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे, कारण नसताना घराच्या बाहेर जाता कामा नये. या सगळ्या गोष्टी जर आपण किमान येणाऱ्या ह्या 4 महिन्यात किंवा किमान येणाऱ्या ह्या 2 महिन्यात सगळं नीट केलं तर निश्चित जो गेल्या मार्चमध्ये मोठ्या सप्टेंबरपर्यंत जी काही कोविड-19 कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती ती नंतर आपण कमी करून दाखवली आहे. ते तुमच्या सहकार्याने, मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या, राज्याच्या नागरिकांच्या सहकार्याने हे सगळं शक्य झालं. त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पण लॉकडाऊन असेल तर मग नेमके कडक निर्बंध म्हणजे त्याच्यात काय कायचा समावेश असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, लॉकडाऊन आता आपण पाहिलं आहे पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन झालं आहे, बाकी पण राज्यांमध्ये मिनी लॉकडाऊन झालं आहे. त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं कंपल्सरी बंद केली आहेत, त्याच्यामध्ये हॉटेल्स, पब जे काय ते कंपल्सरी बंद केली आहेत. काही ठिकाणी बसेस वगैरे भरून जातात, तिथे व्हॉलेंटियर वगैरे नेमून सिटिंग हे असता कामा नये, सिटिंग असली पाहिजे, स्टँडिंग फार मोठ्या प्रमाणात असता कामा नये. ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा केल्या आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी झाली तर तो दुकानदार त्याला जबाबदार राहील. आणि जे पहिलं आपण ज्यावेळेला सप्टेंबरपासून जसा रुग्णसंख्या कमी केली, गोल आखून दिले जायचे, त्या गोलातच उभं राहून व्यक्ती मास्क वगैरे लावून पुढे जात होती. आता झुंबडच्या झुंबड एखादी जत्राचा आहे की का अशा पद्धतीने लोक बिनधास्त होऊन आपला सगळा कार्यक्रम करायला लागले. त्यामुळे थोडा हा बिनधास्तपणा तुमच्या स्वतःच्या जीवावर तर बेतू शकतोच, पण इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्या प्रकारचे निर्बंध लावले जाऊ शकतात? तुम्ही पुण्याचा उल्लेख करताय. पुण्यात जसे मिनी लॉकडाऊन आहे, पार्शियल लॉकडाऊन आहे, त्याच पद्धतीचं मिनी लॉकडाऊन महाराष्ट्रभरात त्याची अंमलबजावणी होऊ शकते का पुण्याच्या धर्तीवर? आता पुणे हे महाराष्ट्रातच असल्यामुळे जर पुण्याच्या धर्तीवरती रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसायला लागली तर निश्चित याच प्रकारे मग केलं जाईल. आणि म्हणूनच आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला नियमावली पाळावी लागेल. त्या मला माहिती आहे की आपण प्रिंट मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय, ज्यांना या महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढलीच पाहिजे असं मनोबल आतून वाटतंय, मनातून ते लोकांना सोशल मीडियातून पण उकसवत आहेत, वेगवेगळे विषय घेऊन उकसवत आहेत. खरं म्हणजे विषय सगळेच आहेत, कोणी नाकारणार नाहीत, सगळ्या विषयांना हात घातलाच पाहिजे. पण आत्ता मात्र ही वेळ नाही. आत्ताची वेळ प्रत्येकाने स्वतःचा जीव, स्वतःचं इतरांचा हे करणं जास्त गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्याच्यावर जर आपण भर दिला तर जास्त बरं होईल. मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकांशी संवाद साधलेला आहे, मग ते चित्रपटसृष्टीतील असतील, संपादक असतील, अनेकांशी संवाद साधलाय. त्यानंतर आपलं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का? नेमकं त्या लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे काही कळू शकलंय का? आणि संपूर्ण लॉकडाऊनकडे आपण जातोय का? कारण पुण्यामध्ये पार्शल लॉकडाऊन आहे,
पण मुख्यमंत्री म्हणाले की 2 दिवसानंतर संपूर्ण लॉकडाऊनबद्दल मी बोलेल, तर तशी काही शक्यता आहे का? नाही, आत्ता तरी हेच चाललं आहे की प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मला वाटतं आपल्याकडे लोकांमधला लोकनेता ज्याला म्हणतात ते मुख्यमंत्री आज काम करत आहेत. प्रत्येक समाजाच्या घटकाचे मत जाणून घेत आहेत, त्यांना समजवत आहेत. तेही सगळे घटक हे चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रत्येकाला वाटतं आहे होय, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येऊ घातली आहे, अर्ध्या वाटेपर्यंत ती चालली आहे आणि ती रोखली पाहिजे. तर सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. मॅडम, उद्या रात्रीपासून लॉकडाऊन लावलं जाण्याची शक्यता आहे का? उद्या रात्रीपासून लॉकडाऊन नाही, आत्तापर्यंत आमच्या महानगरपालिकेकडे तसल्या कुठल्याही सूचना अजून तरी आलेल्या नाही. त्यामुळे आत्ता ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला आपल्याला सगळ्यांना संबोधित केलं त्यावेळेला ज्या सूचना आहेत त्याच्यावरच आम्ही जास्तीत जास्त भर देतो आहे. आम्ही आत्ता जास्तीत जास्त रुग्णालयामधले जे DCH आणि DCH कोविड बेड जे 3000 आता कार्यान्वित केलेले आहेत. आपल्याला जर हे सगळं खरं बघायचं असेल तर रियालिटी लाईव्ह डॅशबोर्ड इथे सगळं दिसतं आपल्याला. काही ठिकाणी 12,906 बेडवरून 15,971पर्यंत आपण गेलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्याची बेडची 4,160 हे बेड रिक्त इथं ठिकाणी होते आणि ते डॅशबोर्डच्या स्क्रीन प्रिंटवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि येत्या दिवसात 3,000 जास्तीत जास्त 3,000 बेड हे DCH आणि DCH बेड्स म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सगळंच आलं. 400 ICU बेड पण चालवित आहोत आपण. आणि मला वाटतं जास्तीत जास्त जे 4,600 रुग्णांची जी संख्या आहे सिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रुग्णांची ती 300 CCC2 विविध ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि आजही आपल्याकडे बेड बरेचसे राखीवही आहेत. प्रॉब्लेम असा आहे बरेच नागरिकांना आवडीचं रुग्णालय हवं असतं आणि मग ते त्यांची वाट पाहत बसतात. मला वाटतं खाजगी रुग्णालयं आपण जेव्हा वाट पाहत बसता त्यावेळेला वेळ जातो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि होतो आहे. जे उपचारात्मक आपण प्रोटोकॉल सारखेच ठेवलेले आहेत जे सगळीकडे आहेत म्हणजे खाजगी रुग्णालयात पण तोच प्रोटोकॉल त्यांना पाळावा लागतो. कोविड-19 कोरोनाच्या धर्तीवर तोच आमचा प्रोटोकॉल महापालिकेत पण तोच आहे. त्यामुळे आपल्याला मी सर्व मुंबईकरांना विनंती करेन जर आपल्याला लगेच व्यवस्थित छान ठणठणीत बरं व्हायचं असेल तर तातडीने जे उपचारासाठी उपलब्ध असलेले बेड हे आपण पहिले ताब्यात घेतले पाहिजे. आपण तिथे ॲडमिट झालं पाहिजे. खाजगी बेड मग काही लोक लीलावती हिंदुजा किंवा ग्लोबल खूप सांगत असतात पण त्यांच्या बेडची संख्या ही मर्यादित आहे. ते परत पुढे वाढवू नाही शकत. पण महानगरपालिकेच्या ज्या आपण मिनी हॉस्पिटल्स तयार केलेली आहेत तिथे मात्र बेडची संख्या आपण वाढवली आहे, वाढवतो आहे, पुढेही वाढवणार. त्यामुळे जे जे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक ज्या निवड असलेल्या हॉस्पिटलचं वाट बघतील तर ती प्रतीक्षा तुम्हाला गंभीर होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः इतर उपलब्ध असलेले बेड ताब्यात घेऊन आपले नातेवाईकापैकी जे कोणी आजारी आहे रुग्ण झालेले कोविड-19 कोरोनाचे त्यांना ॲडमिट केलं पाहिजे. पाहिजे तर तुम्ही नंतरही त्याला हे करता येईल. परंतु घरात एकदा आपल्याला कोविड-19 कोरोना हे कळलं थोडासा त्रास व्हायला लागला तर त्वरित जे तुम्हाला महानगरपालिकेच्या ज्या प्रोटोकॉल वॉर्डमध्ये नाव नोंदवणं, वॉर्डमधनं आपल्याला हवी असलेली 3-4 हॉस्पिटलची नावं देणं, त्यातलं एक जे कुठलंही उपलब्ध होईल त्या बेडवर आपला रुग्ण जाणं
हा फार गरजेचा आहे. कारण आज सगळ्या तुम्ही प्रिंट मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक किंवा आपलं सोशल मीडिया याच्यावर आपण बघतो आहे कोविड-19 कोरोनाचं ही ताकद मागच्यापेक्षा आता दुपटीने वाढलेली दिसते. आणि त्या दुपटीने वाढलेल्या ताकदीमध्ये आपले रुग्ण दगावू शकतात. आणि तसं व्हायला नाही पाहिजे असेल तर जो बेड मिळेल त्या बेडवर आपण पहिलं गेलं पाहिजे, जेणेकरून जे ICMR WHO गाईडलाईनप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे तेच मेडिसिन तेच सगळं हे प्रायव्हेटमध्ये पण दिलं जातं, खाजगी रुग्णालयामध्ये पण तोच प्रोटोकॉल पाळला जातो. त्यामुळे कृपया मिळेल त्या बेडवर जिथे तुम्हाला हॉस्पिटल मिळेल तिथे आपण आपली ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा. महापौर, ऑक्सिजन मॅडम, मला बेड्स सांग- आणि ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहे. काय नाही, महानगरपालिकेमध्ये या मुंबईत व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा महानगरपालिकेत नाही. कारण ज्या वेळेला तुम्हाला व्हेंटिलेटर हवं असतं त्यावेळेला खाजगी रुग्णालयांमध्ये वेट करावं लागतं आहे. पण महानगरपालिकेमध्ये सगळ्यांनाच वाटत असतं की माझा पेशंट व्हेंटिलेटर, तर असं नाही आहे. जिथे ऑक्सिजनची लेवल कमी असेल तर ते बाहेर ठेवून ऑक्सिजनच्या लेवलची ट्रीटमेंट देऊन जास्तीत जास्त पेशंटला स्टेबल करण्याचा प्रयत्न असतो. आणि ज्यांना खरोखरच अगदी आत्ता गरजच आहे, व्हेंटिलेटर देणं गरजेचं आहे, त्यांना त्याच्यावर घेणं गरजेचं आहे, तिथे मात्र त्वरित घेतलं जातं आहे. आणि म्हणूनच आमचा जो डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचं आपण प्रक्षेपण करत असतो, दाखवत असतो लोकांना, पारदर्शकता ठेवून हे सगळं करत आहोत. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं कुठलीही गोष्ट आम्ही लपवणार नाही, लपवली जाणार नाही. आणि त्या पद्धतीने आज पूर्ण महाराष्ट्राला, मुंबईला आपण सेवा देतो आहे. महापौर मॅडम, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इतर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा लॉकडाऊनच्या बाबत मुंबई महानगरपालिकेची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली असेल की तशी परिस्थिती आहे किंवा नाही. महानगरपालिकेच्या वतीनं काही सांगण्यात आलेलं आहे लॉकडाऊनच्या संदर्भात, केला जावा अथवा करू नये? नाही, महानगरपालिकेच्या आयुक्त, ॲडिशनल कमिशनर, आमचे DMC किंवा आम्ही सगळे गटनेते वगैरे यांच्याकडे कुठलाही हा विषय नाही. आमच्याकडे हाच विषय आहे, जास्तीत जास्त बेड उपलब्ध करणं, जास्तीत जास्त सिम्प्टोमॅटिक एसिम्प्टोमॅटिक पेशंट सापडल्यानंतर त्यांच्यावर कशा तऱ्हेने आपण त्यांना सुविधा देऊ शकतो, त्याचप्रमाणे बेड उपलब्धता वाढवणं, त्याच्यामध्ये ICU बेड असतील, त्याच्यामध्ये ऑक्सिजन बेड असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा, वाढवा, हेच आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. मॅडम, एक शेवटचा प्रश्न की वॅक्सिनेशन दारोदारी केलं जावं अशी मागणी महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेली होती राज्य सरकारला. त्याचबरोबर आता आपल्याला टेस्टिंगही वाढवावं लागणार आहे. तर घरोघरी जाऊन, दारोदारी जाऊन टेस्टिंग आणि वॅक्सिनेशन या दोन्ही गोष्टी केल्या जाणार आहेत का येत्या काळात? नाही, खरं म्हणजे आपलं टेस्टिंग हे इतर राज्यांच्या तुलनेने किंवा इतर देशांच्या पण तुलनेने आपण खूपच पुढे आहोत, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. आत्ता आपण 2.5 लाखाचं टेस्टिंग व्हायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्याप्रमाणे आपण कामही चालू केलेली आहेत. त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन जे घरोघरी करायचं आहे त्याचं राज्य सरकारकडे आम्ही पत्र पाठवलं आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे त्याची परवानगी घेणार आहे. केंद्रानेसुद्धा बऱ्यापैकी उपलब्ध होईल असं सांगितलं आहे. त्यामुळे मला वाटतं येत्या ह्या 15 दिवसात ज्या काही सकारात्मक घडामोडी होतील रुग्णांसाठी, त्या जास्तीत जास्त रुग्णांसाठी आणि मुंबईकरांसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी निश्चितच आनंददायक, आल्हाददायक असेल. मॅडम, काही औषध आहेत की सहज उपलब्ध होत नाही, विशेषतः टॉसिलिझुमॅब हे ओळखीतनंच उपलब्ध होते, सहज उपलब्ध नाही. हो, कारण त्याचा मार्केट रेट वाढवायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये खाजगी रुग्णालयांमधनं लिहून दिलं जातं आहे, परंतु आपल्या रुग्णालयामध्ये, महानगरपालिकेच्या रुग्णालयाला आपण आपल्याकडे आलेल्या पेशंटला ICMRच्या किंवा गाईडलाईन ज्या आलेल्या आहेत त्या गाईडलाईनप्रमाणे आपण ते मेडिसिन उपलब्ध होतं आहे आणि आपण देतोही आहे. मैम, हिंदी में जानना चाहेंगे, मुंबई में कोरोना की संख्या बहुत बढ़ती जा रही है, आपको क्या लग रहा है, क्या वजह है कि इतनी ज़्यादा संख्या बढ़ रही है? नहीं, इतना दिन होने के बाद भी हम वजह यही पूछ रहे सबको, लेकिन एक ध्यान में सबके आए हैं कि
स्लम से ज़्यादा अभी हाई राइज से रुग्ण संख्या बढ़ रही है। लास्ट दिन तक जो सर्वे हुआ है, आज भी वो सर्वे यही कहता है कि हाई राइज जो इमारती है, सोसाइटी है, चौल है या बिल्डिंग्स, उसमें से रुग्ण पाए जा रहे हैं। रुग्ण की संख्या उधर बढ़ रही है। एक सोसाइटी सील होने के बाद सबको ये होता है कि हमारी सोसाइटी क्यों बंद हुई, 5 तो रुग्ण पाए गए हैं, लेकिन पूरी सोसाइटी जब ही सील हो जाती है तो मुझे लगता है उधर जो रुग्ण की चेन है वो तोड़ने में कामयाब होते हैं। मैम, घर घर वैक्सीनेशन की बात अभी हम कह रहे थे, तो ये बीएमसी ने राज्य सरकार से डिमांड की थी, उसके बाद क्या स्टेटस है? नहीं, मैंने कल ही पूछा था कि घर घर वैक्सीनेशन कैसा दिया जाएगा, तो उन्होंने कहा है कि हमने राज्य सरकार को पर्ची भेजी है, पत्र भेजा है, और राज्य सरकार ने केंद्र को, क्योंकि ये वैक्सीनेशन के बारे में, कोविड-19 कोरोना के बारे में जो केंद्र का WHO के ICMR जी केंद्र से निगड़ित है, उससे जो गाइडलाइन आते हैं वही हर एक महानगर पालिका फॉलो करते हैं, हर एक राज्य भी फॉलो करता है। तो मुझे लगता है ये 2-3 दिन में उसके बारे में भी सकारात्मक कुछ तो हमें बताया दिया मैम, जाएगा। मुख्यमंत्री बैठक ले रहे हैं, 3 बजे मुख्यमंत्री कैबिनेट की बैठक ले रहे हैं, संभावना जताई जा रही है कि कोई बड़ा फैसला हो सकता है। बीएमसी की क्या तैयारी है मुंबई के मामले को लेकर? हमने तो पहले ही कहा है कि हमारा बेड बढ़ाने की कोशिश चालू की गई है, हमने बढ़ाने की काम चालू किया है। 400 ICU बेड और चाहिए करके हमने ये किया है। 3000 बेड DCH और DCH ये बेड हम तैयार कर रहे हैं। ज़्यादा से ज़्यादा CCC 2 में भी हमारा बेड की संख्या हम बढ़ा रहे हैं, और मुझे लगता है उनको राखीव रखना ज़रूरी है, क्योंकि अभी जो अपने पूरा राज्य का या मुंबई का जो पेशेंट पाने का ग्राफ है वो ज़्यादा जल्दी बढ़ रहा है। मीन्स जैसे लास्ट ईयर 2020 में कोविड-19 कोरोना का मई के बाद सितंबर तक हाई हुआ था, अभी तो अप्रैल में ही आ गया। तो मुझे लगता है ये बहुत ही डेंजर परिस्थिति हो गई है पूरी महाराष्ट्र मुंबई में, और उसके लिए राज्य सरकार, केंद्र सरकार, महानगर पालिका सज्ज है, ऐसा नहीं है। जिन महीनों का आप जिक्र कर रही हैं, उन महीनों के हिसाब से देखें तो पिछले दौर में जब कोरोना का आंकड़ा गिरा, आपने कई सारे जंबो सेंटर्स को कम किया, कुछ को होल्ड पे डाला, पूरी तरीके से बंद नहीं किया, पर होल्ड पे डाल दिया। तो क्या आज के दिन में जिनको रोका गया था, जिनको होल्ड पे डाला गया था, सारे सक्रिय हो गए हैं, और जो जिन बेडों की आप बात करिए वो नए बेड सेटअप किए जा रहे हैं आपको? देखो, मुख्यमंत्री साहब ने वही तो कहा कि हम बेड उपलब्ध कर सकते हैं, हम सब कर सकते हैं, लेकिन मैन पावर किधर से? डॉक्टर लगेंगे, नर्सेस लगेंगे, परिचारक लगेंगे, बाकी स्टाफ लगेगा। ये सब होने के लिए हम तो क्रियाशील है, हम कर रहे हैं, उनको भी हम बुला रहे हैं, लेकिन हर एक बात पूछना इजी है, लेकिन उसको वर्किंग में लाना बहुत ही डिफ़िकल्ट है। लेकिन तो भी कितना भी, जैसे हम मराठी में कही थे कि हम खंबीर हैं सबके लिए, हम चाहते कि हमारे पूरे राज्य को सुरक्षित रखना हमारी जिम्मेदारी है, तो मिल के जिम्मेदारी उठाते, सब मिल के करते, तो मुझे लगता है कोरोना का पराजय करना ये आसान हो जाए। मैन पावर की आप बात कर रही हैं, मैन पावर मांगी क्या? पिछली बार ऐसा हुआ था, कोरोना बढ़ा तो केरला से डॉक्टर आए थे, तो इस बार आप मांग करेंगे? नहीं, लॉकडाउन के बारे में बीएमसी कौन सा भी निर्देश खुद नहीं दे सकती है, वो राज्य सरकार के इनके साथ आने के बाद ही होता है। हमारी कोशिश रहेगी ज़्यादा से ज़्यादा बेड बढ़ाना, ज़्यादा से ज़्यादा रुग्णों को सुविधा देना, ये हमारी कोशिश है। अभी तक कोई इन्फो नहीं है? नाही. काही फेरीवाल्यांना पत्र देण्यात आलेले आहेत, सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांनी व्यवसाय करू नये, अशाच प्रकारचे कडक निर्बंध असणार आहेत का? आणि हे फेरीवाल्यांवरती निर्बंध आहेत का? नाही, सगळ्यांवरच येणार आहे, कारण आपण हॉटेलवाल्यांना जर 8 वाजता बंद करा सांगितलंय, पब वगैरे सगळे बंद केले आहेत, जिथे गर्दीची शक्यता आहे तिथे तिथे प्रत्येकाला ते निर्बंध घातले आहेत, आणि त्या निर्बंधाप्रमाणे
सगळ्यांनी वागलं पाहिजे. आम्हालाही कळतं आहे की हातावरची पोटं असतात, त्यांना किती अडचण निर्माण होऊ शकते. पण तुम्ही वाचलात तर पुढे तुमचा व्यवहार कराल, तुम्ही वाचलात तर तुमचा पुढे व्यवसाय कराल. कारण हा काय कोरोना असा कोणाला विचारून किंवा सांगून येत नाही आहे. आपण बघतो आहे काल परवापर्यंत सुदृढ दिसणारा, अगदी एका तासापूर्वी सुदृढ दिसणारी व्यक्तीसुद्धा कोरोनाबाधित होऊन त्यांची परिस्थिती थोडीशी हलाखीची होते. तर हे सगळं माहिती असूनही की कुठेतरी काही लोक जे उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही लोक जे करोना नाहीच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला खात्री आहे बरेचसे लोक त्यातले पण आम्हालाही फोन करतात बेड मिळेल का. याचा अर्थ त्यांना कल्पना आहे, पण करायचं आहे राजकारण या महाराष्ट्रात, या मुंबईत. तर मला असं वाटतं कोणाच्याही जीवाशी खेळला जाईल इतकं राजकारण असता कामा नये. कारण ती लोकं म्हणजे निरपराध नागरिक आहेत, त्यांना बिचारांना कळतच नाही आहे नेमकं चाललं आहे का. त्यामुळे त्यांना संभ्रम होईल, त्यांच्याकडे त्यांना गोंधळात टाकणं हे काम आपण आता थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. मैम, फेरी वालों को क्या ये नोटिस दी गई है कि 11 से 4 ही वो काम करेंगे, और ऐसे कौन से नए नियम और हर एक को जिधर जिधर जो गर्दी की संख्या बढ़ती है उनको सबको ये कहना अभी ज़रूरी है, क्योंकि वो फेरी वाला भी एक कुटुंब प्रमुख हो सकता है, उसकी भी जान की बहुत ही अमूल्य कीमत है. सबको बचना है, सबको बचाना है, तो सबने एक साथ काम करना है. ताई, सुरुवातीला आपण क्वारंटाईन केलेले व्यक्ती हॉटेलमधून पळून जायचे याबाबत तुम्ही देखील भेटी दिल्या होत्या. असेच प्रकार आता अंधेरीमध्ये एक घडलेला आहे. याबाबत पालिका काही नियमावली आणखी कडक करणार आहे का? नाही नाही नाही. जे घडलं त्या घडलेल्या याला मी स्वतः गेली होती. मुळामध्ये तसं ते प्रकारच नव्हता. जे आपल्याला व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जिनी सांगत होती त्याने स्वतःहून आपल्या तिथे असलेल्या याला गळ घालून स्वतःहून ते करून घेतलेले आहेत. त्यामुळे असे कोणीही आता पळून जात नाही आहेत. कारण मध्ये मध्ये आमच्या सर्वांचाच म्हणजे आमचे जे हेल्थचे लोक आहेत ते सगळे जाऊन त्या सगळ्या गोष्टी तपासणी करत आहेत. त्यामुळे ह्या शक्यता खूपच आता अधूर आहेत, नाही आहे. पण सतत दाखवत राहून लोकांमध्ये संभ्रम करणं हे काही लोक ही चळवळ चालू करत आहेत. ह्या चळवळीला कळलं पाहिजे की सामान्य नागरिकांच्या जीवाशी आपण खेळतो. गृहविलगीकरणाचा सतत कालावधी केला आहे का? गृहविलगीकरण जे करतात ते कालावधी किती दिवसांचा केला? मुळामध्ये 7, 10, 14 असा आहे. त्यांना नेल्यानंतर जी 7 दिवसानंतर टेस्ट होते त्याच्यानंतर जर ती निगेटिव्हच आली तर त्यांना घरात परत 7 दिवस ठेवले जातात आणि टेस्ट केले जातात. कारण एक रुग्ण किमान 100-150 लोकांना बाधित करू शकतो. ही संख्या बघता प्रत्येकाच्या बाबतीत आपण ही काळजी घेतो आहे. नाही, म्हणूनच आम्ही आमचा वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज लोकांना खाजगी बेड जास्त हवे, पण आमच्याकडचे जे बेड आहेत ते मला वाटतं आपण सगळ्यांनाच उपलब्ध केले. अगदी मुलुंडपासून ते बोरिवली दहिसरपर्यंत सगळ्या बेडच्या तपासण्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी काही कमतरता होती तेही आपण आता त्या दूर केलेले आहेत. कारण आता गरमी वाढलेली आहे तर आपण ते AC फॅन हे प्रत्येक 2 कॉटच्या मध्ये असलं पाहिजे, जेणेकरून सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 ते 5 पर्यंत खूपच हीट वाढलेली आहे, गरमा. त्यासाठी पण आपण आता पावलं उचलली आहेत. बरेच जे लोक मदत करणारे NGO त्या लोकांनी ती तयारी दाखवली की आम्ही ते द्यायला तयार आहोत म्हणून. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची काळजी महानगरपालिका म्हणजेच आमचे इक्बाल चहल जे आयुक्त आहेत ते स्वतः जातीनं लक्ष घालून, त्यांच्याबरोबर आमचे सुरेश काकाणी हे जातीनं लक्ष घालून आहेत. BMC क्षीरसागर हेही लक्ष आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळेच आम्ही तत्पर आहोत. कारण कुठलाही विषय औषधाचा असो काय असो स्टँडिंगमध्ये सुद्धा थांबत नाही. आरोग्याच्या याच्यामध्ये की जितकं मुंबईकरांना लवकर काय देता येईल हे सगळं आपण उपलब्धता करतो आहे, देतो आहे. त्यामुळे मी हात जोडून मुंबईकरांना सांगेन, हाच बेड पाहिजे, हेच हॉस्पिटल पाहिजे करत बसू नका.
जे मिळेल तिथे पहिले पोचा, ट्रीटमेंट घ्या, कारण खाजगी रुग्णालयातही तीच ट्रीटमेंट आहे आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये पण तीच ट्रीटमेंट आहे. त्यामुळे ट्रीटमेंटसाठी उपलब्ध झाली तर नक्की जा, पण नाही झाली तर जिथे बेड मिळेल तिथे जा ही विनंती. थँक्यू ताई. थँक्यू. सह्याद्रीची उंची म्हणजे